नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी करते उडपी स्टाईल सांभार आणि खरंच तुम्हाला सांगते एकदम सोपी पद्धत आहे। जसं उडपीमध्ये जे सांबार मिळतं त्याच चवीचं बनतं अगदी। आणि तुम्हाला ही रेसिपी एकदम सोपी करून मी सांगणार आहे। तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला सुरुवात करूया। मी सर्वात अगोदर इथे डाळ भिजायला घातली। ही 150 ग्रॅम डाळ आहे आणि ही तुरीची डाळ मी घेतलेली आहे। तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि या पाण्यामध्ये भिजायला घातली। आता हे पिण्याचं पाणी नाही आहे त्यामुळे मी टाकून देणार आहे आणि मग आपण डाळ शिजवायला ठेवायची आहे। त्यापूर्वी इथे 2 महत्त्वाच्या ज्या भाज्या सांबारसाठी लागणार आहेत त्या घेतल्यात मी। एक शेवगाची शेंग आहे आणि भोपळा घेतलेला आहे। भोपळ्याचं तुम्हाला नंतर सांगते कोणत्या प्रकारचा भोपळा घ्यायचा, म्हणजे सांबार जसं उडपीमध्ये होतं तशाच अगदी चवीचं होतं। आणि थोडीशी चिंचसुद्धा भिजायला घातलेली आहे। आता मी इथे कुकर घेतला आहे। आपल्याला डाळ सर्वात आधी शिजवून घ्यायची आहे। तर ही भिजवलेली जी डाळ आहे सगळी कुकरच्या भांड्यात मी घालून घेतले आणि गरजेपुरतं पाणी घातलं कुकरमध्ये। आणि डाळ फक्त आपल्याला ना 80% शिजवायची, पूर्ण डाळ शिजवायची नाही आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, मीठ नंतरसुद्धा घालायचं त्यामुळे थोडंच घातलं आहे। हळद घातलेली आहे, चांगलं मिक्स करून घेते आणि हा कुकर असाच गॅसवर ठेवून घेणार आणि त्यातला जो वरती फेस येईल त्या डाळीचा तो काढून टाकायचा। मग झाकण लावून मी डाळ शिजायला ठेवून देणार आहे। बाजूच्या गॅसवर ठेवलंसुद्धा आहे। डाळ शिजते बाजूला, तोपर्यंत फोडणीची मी इथे सुरुवात केली म्हणजे दोन्ही एकत्र होईल आणि जास्त वेळ लागणार नाही सांबार करायला। तर इथे बघा तेल घातलं गरजेपुरतं आणि त्याच्यामध्ये मोहरी घातल्यानंतर ती फुलून घेतली, चांगली तडतडली ती। त्याच्यानंतर थोडंसं जिरं घातलं आहे आणि महत्त्वाचं जे साहित्य आहे सांबारमधलं ते हिंग आहे, ते सुद्धा घालायचं। छान चव येते सांबारला। आणि इथे जरा जास्तीचा कढीपत्ता घालायचा, तर इथे मी कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे। हलका तिखटपणा येण्यासाठी मी इथे छोट्या 2-3 मिरच्या घेतल्यात छोट्या छोट्या, त्या मधून चिरून घेतल्या आणि त्यासुद्धा घातल्या तेलामध्ये। अर्धा कांदा घालायचा, कांदा खूप जास्त वापरायचा नाही, अर्धा इथे कांदा मी बारीक चिरलेला घातला आहे। आता सगळं चांगलं एकजीव करायचं, मिक्स करायचं। कांदा हलका सोनेरी परतून घ्यायचा आहे। कांदा इथे चांगला परतून घेतला आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी जी आलं लसूण पेस्ट आहे ती घालते आणि आलं लसूण पेस्ट मी चांगली या कांद्यामध्ये परतून घेणार आहे। त्यातला जो कच्चा वास आहे सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे आलं लसूण मी परतते। आता तुम्हाला मी भोपळ्याचं सांगते। भोपळा हलका आहे ना पिकलेला घ्यायचा, म्हणजे तो जेव्हा सांबार आपण खातो बघा ते हलकं गोड लागतं बघा, त्या भोपळ्यामुळेच लागतं। तर पिकलेला घेतला तर सांबारमध्ये चांगलं असतं। आणि जर तुम्हाला भाजी करायची असेल तर थोडासा कच्चा घ्यायचा, जास्त पिकलेला घ्यायचा नाही। मी भोपळ्याच्या भाजीचं म्हणते। तर इथे बघा टोमॅटोसुद्धा एक घालून घेतला आणि टोमॅटो चांगला मी इथे परतवलेला आहे। आता चिरला जो भोपळा आहे तो घालायचा। इथे बघा मी डाळीमध्ये ह्या भाज्या अजिबात शिजवणार नाही आहे, या पातेल्यामध्येच आपण शिजवायचं आहे। आणि तरीसुद्धा सांबार बघा किती छान चवीचं होतं। शेवगाच्या शेंगासुद्धा घालून घेतल्या। आता सगळं आहे ना एक 5 ते 6 मिनटं या फोडणीमध्ये ना सगळं हे भाज्या परतून घ्यायच्या चांगल्या। इथे बघा 5 ते 7 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतलं। आता थोडंसं मीठ घालते, म्हणजे आपलं पूर्ण चवीचं मीठ इथे मी घालून घेतलं। डाळीतसुद्धा घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे, अगोदर पण मी घातलेली आहे। हळद आणि मीठ घातल्यानंतर सगळं पुन्हा एकजीव करायचं चांगलं आणि गॅस पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे मी। काही वेळ परतवल्यानंतर हे बघा भाज्या पण शिजल्यात, म्हणजे तुम्हाला इथे बघा जो भोपळा आहे कमी झालेला दिसत असेल। आता याच्यामध्ये सांबारला लाल असा रंग येण्यासाठी आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घालायची, अगदी थोडीशी, कारण आपण मिरच्या पण घातल्यात, नाही तर सांबार तिखट होईल जास्त। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये सांबार मसाला घालायचा। हा 10 रुपयाचं जे पॅकेट आहे सांबार मसाल्याचं ते मी पूर्ण घालणार आहे, कारण डाळ थोडी जास्तीच आहे आणि मी पातेलं भरून हे सांबार करते त्यामुळे मी पूर्ण सांबार मसाला इथे घालणार आहे। तर हे बघा सांबार मसाला घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि सगळा जो मसाला आहे आपला फोडणीचा व्यवस्थित फोडणी आपली तयार होईल। मग
डाळसुद्धा शिजलेली आहे आणि मी गॅस बंद केला आहे कुकरचा. थोडंसं पाणी अजून घालते आणि हे जे मसाले आपण घातले त्याच्यामध्ये सांबार मसाला वगैरे, आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर थोडंसं ना वाफ द्यायची या भाज्यांना, सगळं एकजीव होईल आणि खूप खमंग अशी फोडणी तयार होईल. तर झाकण ठेवते, मग गॅस बंद केलेला आहे. 2 मिनिटे झाकण ठेवलेलं आणि फोडणी तयार आहे आता सांबारची. आता याच्यामध्ये डाळ ओतायची आहे. कुकरच्याच भांड्यामध्ये ना मी पाणी जेवढं लागणार आहे सांबारसाठी, डाळ व्यवस्थित पातळ तेवढं पाणी मी त्या कुकरमध्येच परत एकदा घालून घेतलं आणि डाळ व्यवस्थित एकजीव केली आणि आता याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. फक्त आता उकळ यायची वाट बघायची, हलकं मिक्स करून बघायचं. सांबार शक्यतो पातळ असतं, खूप घट्ट नसतं. तर मी हे बघा इथे चेक करते आणि व्यवस्थित पातळ आहे, फक्त उकळ यायची मी वाट बघणार आहे. आणि मग गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून चांगले सांबार 7 ते 8 मिनिट शिजवायचे. थोडंसं पाणी मला घातलेलं आहे, कमी वाटलं म्हणून मी घातलेलं आहे. ते बघा उकळसुद्धा आलेली आहे. आता परत एकदा मी चेक करते. आता जे पिवळं दिसते ना, तुम्हाला नंतर छान शिजल्यानंतर सगळं सांबार असं लालसर दिसेल. हलका गोडपणा येण्यासाठी आहे ना मी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. उकळ आल्यानंतरच गूळ आणि हे चिंचेचा कोळ घालायचा आणि मग 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. परत एकदा गूळ आणि चिंचेचा कोळ घातल्यानंतर मी चांगलं मिक्स केलेलं आहे चमच्याने. आता मी झाकण ठेवणार आहे. एक 7 ते 8 मिनिट सगळं सांबार शिजवायचं आहे. त्यापूर्वी थोडीशी कोथिंबीर घालते. एक 8 मिनिट व्यवस्थित मी ना सांबार शिजवून घेतलं. तर हे बघा चांगलीच उकळ आलेली आहे आणि सगळं सांबार व्यवस्थित शिजलेलं आहे. शेंगासुद्धा शिजल्यात यातल्या. हलकं मिक्स करून दाखवते. हे बघा आपलं सांबार किती छान रंगाचं दिसतंय आणि चवही खरंच खूप सुंदर आलेली आहे सांबारला. जशी उडपीमध्ये मिळतं तसंच हे सांबार अगदी त्याच चवीचं झालेलं आहे. थोडंसं चाखून बघितलं मी आणि हे बघा मस्त व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी बघा, चांगलं पातळ आहे, घट्ट नाही आहे आणि डाळ 80% शिजवल्यामुळे नंतर आपण थोडी कमीच शिजवली, म्हणजे पूर्ण 100% शिजली या सांबारमध्ये. थोडीशी कोथिंबीर घालते आणि सर्व करायला घेऊया. तुम्हाला मी एकदम सोपी सांबारची रेसिपी दाखवली. हे जास्तीचं सांबार केलं आहे. दुसऱ्या दिवशी मी यासोबत वडे करणार आहे, मेदू वडे, त्यामुळे मी जास्त सांबार केलेलं आहे. आता हे भाताबरोबर आम्ही खाणार आहे आणि खरंच छान झालेलं आहे. खूपच सुंदर चव लागत होती त्याची खायला. अतिशय जसं आपण उडपी हॉटेलमध्ये खातो तसंच अगदी लागत होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की सांगा. एकदम सोपी रेसिपी मी सांगितली सांबारची. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.